कुल्फी एक सही बोला, वीडियो तो उनकी आई है। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल आणि मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये। आज फ्रायडे आहे आणि मी ऑफिसला निघाली होती। मोबाईलचं काय माहीत काय झालं आहे, अपडेट झाल्यामुळे मोबाईलच्या कॅमेराची पूर्ण सिस्टम चेंज झाली आहे, त्यामुळे वेगळाच लेन्ससारखं शूट होतं आहे। बघू, मला ते सेटिंगमध्ये जाऊन चेंज करावं लागेल, करेन मी ते नंतर। मी निघाले होते ऑफिसला शुक्रवारी आणि जाताना असं छान ट्रॅफिक लागलं, छान याच्यासाठी म्हणते कारण ते रोजचंच आहे। आणि मग त्यानंतर पोहोचले मी ऑफिसच्या खाली। गुड मॉर्निंग, पोहोचले मी आता ऑफिसच्या खाली। आज स्पेशल डे आहे म्हणून मी ब्लॉग बनवायला स्टार्ट केला आहे। आज एक सरप्राईज आहे, ऑफिस संपल्यावर तुम्हाला कळेल, सो स्टे ट्यून। आज मी तुम्हाला एकटीच दिसते लिफ्टमध्ये किंवा जाताना, कारण आज सृष्टीची ट्रेन आणि माझी ट्रेनचं टायमिंग मिस झालं होतं, त्यामुळे मी एकटीच येत होती। ती ऑलरेडी पोहोचली होती ऑफिसमध्ये। त्यानंतर मी पोहोचले ऑफिसमध्ये आणि लागले कामाला, कारण खूप जास्त इम्पॉर्टंट कामं असतात सकाळी सकाळी। खरं तर मी नाश्ता नव्हता केला म्हणून मी आधी चहा आणि बिस्किट असं काहीतरी खाल्लं आणि त्यानंतर ऑफिसमध्ये कोणाच्या तरी बर्थडे निमित्त आम्हाला जलेबी फाफडा वाटलं होतं, तर मग मी ते खात होती, पापडी आणि जलेबी, आणि ते खात खात काम पण चालू होतं। त्यानंतर मग आम्ही सगळे निघालो लंचसाठी। किधर गई? अच्छा आई आई कच्चा नींबू किधर है? कच्चा नींबू कैमरे में पार्टनर को तो सबसे ज्यादा तो वही खुश हो रही है। त्यानंतर आम्ही निघालो जाण्यासाठी आणि तुम्हाला हे बघून कळलंच असेल की आम्ही कुठे पोहोचले हो। आम्ही जुहू चौपाटीला आलो होतो। एक अचानक ठरलेली ही छोटीशी पिकनिक आहे, पिकनिक म्हणता येईल की नाही माहीत नाही, पण आम्ही जस्ट टाइम स्पेंड करण्यासाठी गेलो होतो। फक्त लेडीज गेलो होतो आम्ही, सगळ्या मैत्रिणी। तर इथे गेल्यानंतर आम्ही एकीचा वेट करत होतो, पण तोपर्यंत सृष्टी स्वाति किधर गई? स्वाति चलो ऊपर। शिवसागर नहीं है, अरे क्या गया? इसे ऊपर ही है क्या? में क्या गया? ऊपर है मैडम, कल पानी में जा रही हूँ, पानी ऊपर ही आ गई है। क्या ये मैं नजर लगाई तो इसका ऊपर खाऊं क्या अभी मैं? ये प्लेन मसाला आपने खाया? मैं तो खा रही हूँ, तुम आपने खाना है एक ही चम्मच से? हाँ चलेगा खाना। जुहू चौपाटीला जायचं आणि मग तिथे गेल्यानंतर छान तिकडचं चाट एन्जॉय करायचं असं ठरलं होतं। पाणी नाही आ रहा अभी। पाणी जास्त बाजूला आल्यामुळे आम्हाला जायला अलाउड करत नव्हते, पण एका ठिकाणी जाऊन देत होते। तिथे जाऊन आम्ही रीलसाठी ट्राय करत होतो आणि आधी पाणीच येत नव्हतं आमच्या पायापर्यंत, म्हणून मग खूप वेळ आम्ही इथे उभे राहा तिथे उभे राहा, आणि नंतर मग एकदम आतमध्येच गेलो। पण लाटा खूप जोरात येत होत्या, पण मजा पण खूप जास्त येत होती।
खूप दिवसांपासून सध्या ऑडिटमुळे आम्ही सगळेच जण खूप जास्त बिझी होतो आणि म्हणून मग आता ऑडिट संपल्यावर आम्ही ठरवलं की आपण जस्ट कुठेतरी असं टाइम स्पेंड करूया, रिलॅक्स छान असा. म्हणून आम्ही आज गेलो होतो चौपाटीवर. इथे पुन्हा एकदा आम्ही एक रील बनवण्यासाठी गेलो होतो, पण परत तसंच झालं की आम्ही पुढे गेलो आणि पाणी जास्तच पाठी जात होतं, आमच्या पायांपर्यंत पाणी येतच नव्हतं. हे सगळं एक मजेशीर पार्ट आहे, पण मी या ब्लॉग थ्रू तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करते की अधूनमधून थोडासा वेळ स्वतःसाठी काढत जा. आणि जेव्हा आपण मैत्रिणींबरोबर टाइम स्पेंड करतो तेव्हा खरंच खूप रिफ्रेशिंग आणि छान वाटतं. चंद्र देखना कितना छोटा दिख रहा है. सृष्टि देख रही है चांद को. असे आम्ही सगळ्या मुलींनी खूप जास्त धमाल केली आणि सगळ्या लेडीज रिलेट करू शकतात. जेव्हा खूप मैत्रिणी फक्त लेडीज एकत्र असतात तेव्हा त्यांच्या बोलण्याला आणि त्यांच्या मस्तीला काहीच मर्यादा नसते. अशीच आमची ही छोटीशी ट्रिप होती. हे सगळं आम्ही तिकडे खाल्लं, म्हणजे तिथे जे जे अवेलेबल होतं त्यातलं जे आवडलं ते खाल्लं. म्यूट करूंगी, तेरा नहीं डालूंगी, बोल आवाज म्यूट करूंगी. 4 घंटे के लिए आए. आम्ही खातही होतो आणि खाता खाता आमची एवढी धमाल चालली होती की काय विचारूच नका. कैसे सृष्टि? मैं यूज भी थोड़ी ना हूँ. क्या? नहीं आएगा, ये मजा नहीं आएगा. खाओ ना. अरे मैं वीडियो बना रही, खाओ. यही वीडियो पढ़ना में नहीं आता. कुल्फी एक ट्राई करी. आणि बऱ्याच ठिकाणी कॅमेरा माझ्या हातात असल्यामुळे माझाच आवाज खूप जोरजोरात येतोय आणि एडिट करताना पण मला एवढं हसायला येतंय की आम्ही किती धमाल केली आहे. तुम्हाला सगळ्यांना पण आय होप हा व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल, कारण फ्रेंड्स बरोबर टाइम स्पेंड करायला कोणाला नाही आवडत. फ्रेंड्स बरोबर टाइम स्पेंड केल्यानंतर खूप जास्त रिलॅक्स आणि मस्त वाटतं सगळ्यांनाच. तुम्ही पण सगळ्यांनी आपल्या आपल्या फ्रेंड्स बरोबर नक्की छोटीशी ट्रिप करा, कारण असा टाइम स्पेंड केल्यामुळे आपल्याला खूप रिफ्रेश आणि रिलॅक्स वाटतं. म्हणून पीछे देखना बैकग्राउंड में. तुझे तो मैंने ऐसे ही बोला, वीडियो तो उनकी आई है. डालूंगी मैं, डालूंगी. 3-4 तासाचा टाइम कसा स्पेंड झाला ते कळलं पण नाही. म्हणजे इतक्या आम्ही जास्त मजा केली आहे की कळलंच नाही की कधी 9 वाजले आणि आमचा निघायचा टाइम झाला होता, कारण आम्हाला सगळ्यांना घरी पण वेळेवर पोहोचायचं होतं. त्यामुळे मग हे सगळं आवरून आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. हा धमाल मस्तीवाला ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि ह्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. इन दोनों को लेके नहीं जाना चाहिए किधर. बस बस मला बस खाऊन टाक. नंतर आम्ही निघालो आणि निघताना खूप जास्त गप्पा मारण्यात बिझी होतो, त्यामुळे मी काही ब्लॉग शूट नाही केला. मी इथे पोहोचले स्टेशनला आणि घरी जाण्यासाठी निघाली आहे मी. 10 वाजून गेले होते मला घरी पोहोचेपर्यंत, पण ठीक आहे, मजा खूप जास्त केली.
प्लीज हा ब्लॉग बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण सगळेजण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळे काळजी घ्या. बाय.